क्रांतिकारी जे मल्हार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगर समाजाला जे एसटीचं आरक्षण दिलेलं आहे त्या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज एकत्र आलेला आहे। आपण पाहितलं असेल, भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाच्या विविध मागण्या जरी मान्य केल्या असल्या, 2 कॅबिनेट मंत्री केले, राज्यसभेवर खासदार केले, विधान परिषदेवर आपला सभापती केले, 2-3 आमदार केले, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं, नगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिलं, तांडावस्तीमध्ये धनगर समाजाचा समावेश केला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं घरकुल योजना सुरू केली। परत एकदा महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज एकत्र आलेला आहे एसटीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात। जालना येथे लाखोचे समाज बांधव उपस्थित राहिला। आता समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे। माझे आपल्या समाजाचे नेते आमचे सहकारी दीपक भाऊ बोराडे यांना विनंती आहे, पुढे काय केलं पाहिजे याच्यावर आपण निर्णय घेतले पाहिजे। मागं कोण काय केलं हे न सांगता समाजाला दिशा देण्याची गरज आता आपल्या सर्वांची आहे। मला आपल्याला विनंती करायची की समाज आता एकत्र आलेला आहे, समाजाला योग्य दिशा देणं गरजेचं आहे। आता जर आपण कमी जास्त काही झालं तर समाज आपला कोणालाही माफ करणार नाही। विनंती करतो की सर्व नेत्यांनी पण एकदा एकत्र येण्याची गरज आहे। एसटीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपल्या सर्वांना देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास आहे। नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेब निर्णय घेतील, न्याय देतील। त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना विनंती करतो, समाज एकत्र आलेला आहे, नेत्याला विनंती करतो, नेत्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि एकदा एसटीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी समाजासाठी आपण सर्वांनी करून घ्यावी आणि योग्य दिशा समाजाला द्यावी। आपापसात मतभेद न करता समाजापेक्षा कोणी मोठं नाही एवढंच बोलतो। प्रत्येकाला आपापल्या समाजात स्वाभिमान अभिमान असतो, आपल्याला पण असला पाहिजे, कोण्या समाजात दोष पण आपल्याला नसला पाहिजे एवढीच विनंती करतो काही नेत्यांना। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार।